आपण आपल्या कार्यक्रमाची हस्तपत्रिका पूर्ण गावभर दिलेल्या आहे. जवळच एक सुंदरसं विहार आहे. ते विहाराच्या परिसरात आपण जाऊन देऊया का? हो ना, चालेल ना. आपण आता गावात गेले आहे तर विहाराच्या परिसरात पण आपण ह्या हस्तपत्रिका देऊया. आपण आपल्या सोबत धम्मचार्यांना पण घेऊया. धम्मचारी आर्यसागर, तुम्ही आमच्या सोबत चला. अरे काय अरे भाऊ, तुम्ही इथे काय करत आहात? काही नाही, पत्ते खेळतो आम्ही. पण भाऊ, ही पत्ते खेळण्याची जागा आहेत का? कोणी तर विहारामध्ये येत नाही म्हणून म्हटलं आम्हीच यावा, थोडा टाइमपास होऊन जातो आणि आमचं पत्ते खेळणे पण जातो. अहो दादा, पण तुम्ही चक्क विहाराच्या परिसरामध्ये हे करत आहात, हे योग्य आहे का? काय योग्य आणि काय योग्य नाही हे आम्हाला बरं वाटतं तेच करतो आम्ही. अहो दादा, आपण आपल्या विहारामध्ये पूजा वंदना करण्यासाठी आलं पाहिजे, ध्यान साधना करण्यासाठी आलं पाहिजे. तुम्ही तर चक्क पत्ते खेळण्यासाठी इथे बसलेला आहात. अहो, कोणी ध्यानाला पण येत नाही ना कोणी पूजा वंदनाला पण येत नाही इथे. कमीत कमी आम्हा येऊन तर साफसफाई तर करून बसतो इथं आम्ही तर येतो कमीत कमी विहारामध्ये. अहो, तुम्ही येतात ही चांगली गोष्ट आहे आणि आलंच पाहिजे खरंच, परंतु तुम्ही कशासाठी येतात याची जाणीव आहे का तुम्हाला? तुमचा उद्देश काय? तुम्ही का आले इथे? सांगा ना तुमचा उद्देश काय? कशाला आला तुम्ही इकडे? बंधूंनो, तुम्हाला आम्ही एक निमंत्रण देण्यासाठी आलो. अरे भाऊ, ते पॉइंट लिहायला कामं आपल्याला. अहो दादा, हे पॉइंट लिहिण्यासाठी नाही दिलं तुम्हाला, हे एका कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. कशाचं निमंत्रण? कुठला कार्यक्रम? दादा, प्रभास्वर ध्यान साधना केंद्र जे वराडसीम या गावामध्ये उभारलं जाणार आहे, त्या ध्यान साधना केंद्राची जी काही जागा आहे त्या जागेचा भूमिसंकल्प पूजन समारंभ आहे. तर त्या समारंभाला आपण सर्वांनी यावं यासाठी आम्ही निमंत्रण देण्यासाठी आलो आहोत. हो का? तिथे येऊन आमचा काही फायदा आहे का? नक्कीच, तुम्ही येऊन तर बघा, तिथे तुमचा खूप फायदा होणार आहे. काय फायदा म्हणजे काही पैसे वगैरे भेटणार का आम्हाला त्याच्यामध्ये? अहो दादा, तुम्ही एक वेळा ध्यान साधण्यासाठी या, तुमचं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पैसे डबल होतील कधी तर. अहो, जीवन बदलणार आहे. पैशांना काय घेऊन बसलात? हे कुठे पण हे स्थळ कुठे येतं ध्यान साधनाचं? हे ध्यान साधना केंद्र आपलं वराडसीम गावाच्या लगत अच्छा, आणि बाबूर केव्हा? धरणाच्या रस्त्याला आहे. अच्छा अच्छा, आणि केव्हा राहणार हे? हे 25 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता आहे. 10:30 का? हो हो, ठीक आहे ना, नक्की येऊ आम्ही. या नक्की या दादा तुम्ही या. आणि तुमच्या कुटुंबामधील सगळ्या मंडळींना पण घेऊन या. हो, नक्की उतारी आम्ही. आम्हाला तर कळलंय ते. हो, ठीक. तुमच्या शेजारी पाजारी जे असतील, हो, नक्की, तुमचे मित्र मंडळी, तुमचे नातलग, तुम्ही सगळ्यांना या कार्यक्रमाला नक्की घेऊन या दादा. तिथे जेवणाची व्यवस्था आहे का? हो हो, तिथे जेवणाची व्यवस्था आहे. ठीक आहे, येऊ मग. मला पोटभर जेवण भेटेल बरं तिथं. जाऊ आपण. नक्की या दादा. मग लोक चुकलेत वाट, नाही पंचशील पाठ, यांची दारूशीच गाठ, यांची जुगाराशी गाठ. लोक चुकलेत वाट, नाही स्वतःच यांना हो भान. काय बोलावं यांना म्हणावं, कधी धम्माची होईल जाण. काय बोलावं यांना म्हणावं, कधी धम्माची होईल जाण. बंधू आणि भगिनींनो, बघा, हा आपल्या समाजातील काही हिस्सा आहे. काय असाच समाज आपल्या बाबासाहेबांना अपेक्षित होता? नाही, ओके नाही. आणि आपल्या बाबासाहेबांनी जे काही रक्ताचं पाणी केलं ते यासाठी केलं? काय वाटतं तुम्हाला? यासाठी केलं का?
अहो किती शूरवीरांचा इतिहास आहे आपला, नाही का? भीमा कोरेगाव सारख्या शूरवीरांचा आपला इतिहास आहे. आणि बघा, ही लोक जी आहेत ही कुठल्या ऱ्हासालाही जात आहेत. आपल्या बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी केलं, पावाच्या एका तुकड्यावर राहून त्यांनी अभ्यास केला. कुणासाठी? फक्त आपल्यासाठी, आपल्या या समाजाला सुशिक्षित करण्यासाठी आणि आपल्या या समाजाला पुढे नेण्यासाठी. मग आपण काय देणं लागतो त्यांचं? आपण हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे, नाही का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की मी काय देणं लागतं आणि मी काय केलं पाहिजे. अशा पद्धतीचं जर आपण वागलो तर कसं आपण आपल्या ह्या समाजाला आपण पुढे घेऊन जाणार आहोत, नाही का? जर विहाराच्या बाहेर ही मंडळी अशी पत्ते कुटत, सिगारेट फुंकत आणि दारूचे पेक भरत जर बसली असेल तर मला सांगा तुम्ही सगळ्या माझ्या भगिनींनो की आपण आपल्या मुलाला, आपल्या मुलीला, आपल्या सुनांना विहारात पाठवणार आहात? विहारात पाठवू आपण कुठेही विहारात त्यांना पाठवणार नाही. आणि अशाच प्रकारचे प्रकार घडतात म्हणून आपण बघतो की बऱ्याचशा विहारांकडे कोणी फिरकत नाही आणि बऱ्याचशा विहारांना सुद्धा कुलूप लागली आहे. आपले हे जे विहार आहे हे धम्म प्रचार आणि प्रसाराचं केंद्र बनलं पाहिजे. पण बघा कशा पद्धतीच्या या गोष्टी इथे सुरू आहेत. पण ही लोक वाट चुकलेली आहेत, नाही का? ही लोक वाट चुकलेली आहेत. यांना वाट दाखवण्याचं काम जे आहे ते आपलं आहे. बाबासाहेब म्हणत होते की माझा हा खेड्यातला जो बांधव आहे हा गुडघाभर चिखलामध्ये रुतलेला आहे आणि काट्या पेट्यांमध्ये रुतलेला आहे. माझ्या या समाजापर्यंत जो जाऊन पोहोचेल आणि त्यांना याच्यातून बाहेर काढेल तोच माझा खरा कार्यकर्ता, असं बाबासाहेबांनी म्हटलं आहे. आणि जर आपल्याला यांच्यावर संस्कार करायचे असतील, यांच्यामध्ये जर आपल्याला बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला आपली पावलं जी आहेत ती पावलं आपल्याला प्रभास्वर कडे आपल्याला वळवावी लागतील. जे एक मन प्रशिक्षणाचं केंद्र आहे जिथे गेल्यानंतर या सगळ्या वाईट सवयी ज्या आहेत या सगळ्या वाईट सवयी ह्या चांगल्या संगतीमध्ये राहून सुटणार आहे. म्हणून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला या प्रभास्वर केंद्राकडे आपली पावले वळवावी लागतील. आणि आम्ही हा मैत्रीचा हात घेऊन आपल्या सर्वांसमोर आलेलो आहोत. तर आपण सर्वांनी ह्या प्रभासन केंद्राकडे आपली पावलं जी आहेत, जे निर्माणाधीन आहे त्याच्याकडे आपली पावलं आपण वळवावी. माझ्या भीमाना कसं जगावं जगाया शिकविलं, काया वाचा मनाला जागृतीने बघाया शिकविलं. करा त्वरा करा धम्म अनुसरा, बुद्ध करुणेचा निर्मळ झरा. करा त्वरा करा धम्म अनुसरा, बुद्ध करुणेचा निर्मळ झरा. तर धम्मबंधू आणि बंधूंनो, हे बदलले. आपणामध्ये हा दोष असेल आपण देखील बदला.